आज एवढे पाव उरले कॅन्टीनमध्ये. आता म्हटलं काय करू एवढ्या पावाचं. 4 पाव असतील तर मी ॲडजस्ट कुठेही घरात केले असते, पण एवढ्या पावांचं काय करू. हा बघून मला म्हणजे कसं तरी वाटलं. आता एवढे टाकूही शकत नाही, किती काय असे ना, शेवटी अन्नच ते. अन्न आपण टाकू शकत नाही. म्हणून म्हटलं चला आता पावभाजी तरी करूया, कारण पावभाजी केल्यानंतर मुलं खातात. मग मी बारीक चिरलेले हे 3 कांदे घेतले आणि मस्तपैकी तेलात आणि बटरमध्ये ते हे म्हणजे टाकले. कारण की माझ्याकडे बटर कमी होता, कारण ऑन द स्पॉट ठरवलं ना, म्हणून माझ्याकडे बटर आणलेला नव्हता. म्हणून थोडासा बटर होता तो टाकला मी त्याच्यात आणि तेल टाकलं आणि मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा त्या तेलात टाकला गरम गरम असा. आणि त्याच्यानंतर ही थोडीशी आला लसूण पेस्ट टाकली आणि ती पण बरीचशी अशी तळसून घेतली चारी साईडनं, त्याचा हिरवटपणा जाण्यासाठी. आणि आज मला भरपूर अशी कामं होती, पण काय करू. आणि हे एक डबल काम मला आलेलं होतं त्याच्यात, कारण जेवणही करायचं होतं, मुलांनाही आणायचं होतं. पण काय करू, शेवटी अन्न वाया जाणार म्हणून मला हे करावं लागणार, जाऊ दे म्हटलं. आणि त्याच्यानंतर हे जे माझे घरातले मसाले होते ते त्याच्यामध्ये मी घातले थोडेसे. आणि त्याच्यानंतर म्हटलं तुम्ही, आणि म्हटलं त्याला टेस्ट येण्यासाठी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला मी वापरते. तुम्ही कोणता वापरता माहीत नाही, पण मी तर एव्हरेस्टचा पावभाजी मसाला म्हणजे सगळ्यासाठी मी तोच वापरते. मला तो आवडता म्हणून मी तो टाकला ह्याच्यासाठी 2 चमचे बरे. आणि तो परत परतून घेतला. आणि मला परत टेन्शन आलं की आता काय करायचं आहे म्हणून, एवढे पाव संपतील की नाही संपतील म्हणून. तर चला बघूया म्हटलं पावभाजी करून तरी काय होतं. नंतर ही मी भाज्या ज्या घरात होत्या अवेलेबल, त्या भाज्या मी सगळ्या ह्या बॉईल करून घेतल्या होत्या, त्या ह्याच्यामध्ये टाकल्या. ह्या बघा मस्तपैकी स्मॅश करून घेतल्या होत्या, त्या ह्याच्यामध्ये ॲड केल्या. आणि हे मी परतायला लागली आणि मस्तपैकी अशी परतली गरम गरम असताना. आणि त्याच्यानंतर काय केलं, हे जेव्हा भाजी आपण उकडतो ना, तेव्हा त्याचं जे पाणी राहतं ते टाकून द्यायचं नसतं. त्याच्यात सगळी जीवनसत्वे असतात, म्हणून मी ते पाणी ठेवते आणि आत्ता ॲड करते. म्हणून मग ती म्हणजे ती जेव्हा ग्रेव्ही बॉईल होते तेव्हा ते नाही तशी सुकी सुकी लागणार ना, म्हणून मी आता ती बघा आता मस्तपैकी आपण पाव डिप केल्यानंतर लावू. एकदम घट्ट भाजी अशी बरी लागत नाही, जरा ती पातळ पाहिजे ह्या प्रकारे. मग म्हटलं हां आता आपली भाजी तयार होत आहे. नंतर मी स्मॅचरने बऱ्यापैकी त्याला स्मॅच केली, काही म्हटलं राहिलं असेल कुठे काही. आणि त्याच्यानंतर वरून कोथिंबीर घातली. आणि तुमच्याकडे जर बटर असेल तर नक्की ह्याच्यावरती मस्तपैकी असा बटर घाला. माझ्याकडचा बटर संपला होता. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.